नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. कोलाड येथील मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली अनेक दिवसांपासून पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली होती, तसेच अनेक वाहनांचे नुकसानही होत होते. मात्र या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. ही बाब प्रमोद म्हस्कर आणि सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रमोद शेठ म्हस्कर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रतिष्ठानच्या सदस्यांना सूचना देऊन खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला. सदस्यांच्या सहकार्याने महामार्गावरील खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाबद्दल कोलाड आणि पंचक्रोशी येथील नागरिकांनी प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. आशिष प्रकाश कोठारी, कोकण वार्ता न्यूज, कोलाड. कसं आहे, काल एक दुर्घटना इथे घडता वाचली. म्हणजे काल बस पलटी होता वाचली, पण त्याआधी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला. इकडे कोलाड नाक्यामध्ये खड्डे निर्माण झाले आणि या गोष्टीची दखल घेता आमचे जे कोलाड विभागातील सभासद आहेत, मग हरेश सन्नाप असतील, छोटू सपकाल आणि संपूर्ण आमची टीम इथे प्रवास करताना त्यांनी स्वतः पाहिलं आणि प्रमोद म्हस्कर साहेबांना सकाळी व्हिडिओ कॉल लावला की शेठ, एवढे मोठे खड्डे इथे पडलेले आहेत. एकही क्षणाचा विचार न करता अगदी एका तासाच्या आतमध्ये JCB असेल, डंपर असेल, सगळं सामान घेऊन इथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि मग ते काम लगेच त्वरित चालू केलं, जेणेकरून प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठान कला, क्रीडा, शैक्षणिक, त्याच वेळेला गरजूंपर्यंत अगदी प्रामाणिक मदत करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि अशा पद्धतीचा जर आपल्या विभागामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून होतोय आणि तेच करण्यासाठी आज आम्ही सगळीकडे आलो. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.